अंमली पदार्थ साठवणूक व विक्री करणाऱ्यांवर पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं बोईसर परिसरात मोठी कारवाई केली आहे। बोईसर काटकरपाडा येथे छापा टाकून तब्बल 2,71,74,902 रुपयांचे मेफेड्रोन ड्रग्ज म्हणजेच अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केला आहे। बोईसर मधील काटकरपाडा येथील कलर सिटी या गृह संकुलातील 17 क्रमांकाच्या इमारतीमधील एका सदनिकेमध्ये अंमली पदार्थ तयार केले जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पालघर युनिटला मिळाली होती। या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा आणि बोईसर पोलिसांनी शुक्रवारी रात्री संयुक्तरित्या सदनिकेमध्ये छापा टाकून 1.20 किलो MD हा अंमली पदार्थ आणि अंमली पदार्थ बनवण्यासाठी वापरण्यात येणारे इतर साहित्य असा जवळपास 2.5 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। पालघर स्थानिक गुन्हे शाखेला एका गुप्त बातमीदाराकडून एका इमारतीमधील सदनिकेमध्ये अंमली पदार्थ तयार केले जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती। त्या माहितीवरून बोईसर काटकरपाडा येथील कलर सिटी बिल्डिंग नंबर 17 आणि रूम नंबर 103 या बंद रूम मध्ये पालघर गुन्हे शाखेच्या पथकाने व पोलिसांनी छापा टाकला। यावेळी अमान नईम मुराद वय वर्ष 29 राहणार वसई हकीम मोहल्ला आणि मूळ राहणारा बानेघर मनोरचा हा तरुण मिळून आला। मानवी आरोग्यास अपायकारक असलेला प्रतिबंधित असलेला 2,41,60,000 रुपये किमतीची 1208 ग्रॅम वजनाची मेफेड्रोन नावाची पिवळसर पांढरी रंगाची पावडर व 14,902 रुपये किमतीचे साहित्य असे एकूण 2,71,74,902 रुपये किमतीचा माल विक्री करण्याच्या उद्देशाने निर्मिती करीत असताना तो म्हणजेच अमान बंद रूम मध्ये मिळून आला। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व त्याच्या ताब्यातील MD अंमली पदार्थ व साहित्य जप्त केलं आहे। अमान याला बोईसर पोलिसांनी अटक केली असून त्याला 11 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आला आहे। तर या गुन्ह्याचा तपास पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल भटकर हे करीत आहे। तर आरोपी अमान नईम मुराद याच्याकडे पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान पोलिसांनी केलेल्या चौकशीत हे उघड झालं की त्याने भाड्याने रूम घेऊन तिथे मेफेड्रोन MD नावाचे ड्रग्ज म्हणजेच अंमली पदार्थ तयार करण्यासाठी लागणारे रसायने वेगवेगळ्या ठिकाणाहून आणून ते बनवण्यासाठी लागणारे साहित्य जमा करून मेफेड्रोन नावाचे ड्रग्ज तो तयार करत होता आणि ते विक्री करण्यासाठी त्याचे 3 साथीदार यांना तो देत असल्याचं समोर आलं। त्यानंतर पोलिसांनी 9 फेब्रुवारी रोजी आरोपी अमान याचे साथीदार कलीम शाकीर खान वय वर्ष 24 राहणार मीरा रोड, अमन आरिफ सय्यद वय वर्ष 25 राहणार मीरा रोड, सनी राजकुमार सिंग वय वर्ष 29 राहणार मीरा रोड यांना अटक केली आहे। तर गेल्या 6 महिन्यांपूर्वी भिवंडीतून 800 कोटी रुपयांचे द्रवरूप MD ड्रग्ज गुजरातच्या दहशतवादी विरोधी पथकाने जप्त केले होते। त्याच वेळी गुजरात मधील भरूच जिल्ह्यातील एका फार्मा कंपनीवरही ATS ने धाड टाकून 31 कोटी रुपयांचे द्रवरूप रामाडोल जप्त केले होते। त्यानंतर आता ठाणे, पालघर आणि गुजरातचे देखील ड्रग्ज कनेक्शन आढळून आले आहेत। ड्रग्ज निर्मितीची ठिकाणं उद्ध्वस्त केली जात असली तरी महाराष्ट्रातील तस्करी आणि विक्री मात्र थांबायला तयार नाही। वसई आणि नालासोपारा शहरात तर अनेक निग्रो वंशाच्या लोकांकडून पोलिसांनी अंमली पदार्थ जप्त केलं असतानाच आता हे लोण पालघर आणि बोईसर भागातही पसरत चाललंय। मात्र हे कनेक्शन कुठे आणि कुठपर्यंत पोहोचलं आहे हे तपासातच निष्पन्न होणार आहे।